सोलापुरातील कापड उद्योजक चंद्रकांत चव्हाण यांना कर्नाटकातील एका शिक्षण संस्थेने फसवणूक केलेली आहे। जवळपास थोडी नसून 16 लाख रुपयांना ही फसवणूक केलेली आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खोट्या जीएसटी नंबरवरती ही फसवणूक केल्याचा दावा जो आहे तो चंद्रकांत चव्हाण यांनी या ठिकाणी केलेला आहे। आपल्यासोबत व्यापारी चंद्रकांत चव्हाण सर आहेत। काका, काय नक्की तुमची फसवणूक झालेली आहे? कशा पद्धतीने ही फसवणूक झाली आहे? कारण जीएसटीचे कायदे इतके कडक आहेत असं सांगितलं जातं, पण मग प्रत्यक्षात कशा पद्धतीची तुमची फसवणूक झालेली आहे, काय सांगाल? सुरुवातीला त्यांनी आमच्याकडे येऊन म्हणजे सॅम्पलवर बघून ऑर्डर वगैरे दिले आणि माल सप्लाय झाल्यानंतर साधारण 7-1 लाख रुपयाचा माल दिल्यानंतर त्यांनी त्या इन्स्टिट्यूटनी, कर्नाटकातल्या बागलकोट येथील एका इन्स्टिट्यूटनी तो म्हणजे त्या नावाशिवाय मयुरा एंटरप्राइज या नावाने बिलं पाठवा पुढचे असं सांगितले आणि मागचे पण त्याचप्रमाणे दुरुस्त करून घ्या असं सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना माल पाठवला। वास्तविकरित्या मयुरा एंटरप्राइज ही जी संस्था आहे ती ज्या जागेवर रजिस्टर केलेली आहे ती जागा ओपन प्लॉट आहे, तिथे इमारत नाही, काय पण नाही आहे, म्हणजे बोगस नावाखाली ही रजिस्टर झालेली आहे। आणि आम्ही जो GST भरतो त्याचा त्यांनी फायदा घेतलेला आहे, परंतु आम्हाला आत्तापर्यंत त्याचं पेमेंट काही पण झालेलं नाही। साधारण आत्तापर्यंत मी 16 लाख रुपयाचा माल त्यांना दिलेला आहे। मी साधारण 50 वर्षापासून या व्यवसायात आहे। हा म्हणजे अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। याप्रमाणे बाहेरच्या प्रांतातील म्हणजे महाराष्ट्र सोडून जे बाहेर माल जातो ते लोक अशी फसवणूक करतात, खोटी GSTचे रजिस्ट्रेशन करतात। आता या संस्थेने तरी यापूर्वीसुद्धा एक असंच मयुरा एंटरप्राइज याच नावाने त्याच पत्त्यावर 2 असे रजिस्ट्रेशन केले आणि एक स्वतः कॅन्सल करून घेतला आणि दुसरी आमच्या कंप्लेंटनंतर कॅन्सल झाली। परंतु GST डिपार्टमेंटने आम्ही एवढ्यांदा त्यांना पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी काहीसुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। आम्ही अगदी वेळेवर GST भरतो, एखादा दुसरा दिवस उशीर झाला तर आम्हाला दंडात्मक कारवाई करतो असं ते म्हणतात। मग आमच्या जी GST आम्ही भरली आणि जे आमचं पेमेंट यायचं आहे साधारण 16 लाख रुपये, त्याच्यामुळे व्यापाराची कशी कुचंबणा होते, पुरवठादार कसा अडचणीत येतो ह्याचं GST डिपार्टमेंटने काही पण म्हणजे विचारच केलेला नाही। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे, त्यांच्यावर काही पण कारवाई केलेली नाही। एका मोठ्या राजकीय वजनदार तिथल्या एका माणसाचा, व्यक्तीचा त्यांच्याशी सहभाग असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास ते मागे पुढे करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि संशयसुद्धा आहे। पण मग तुम्ही ज्या संस्थेच्या नावावरती माल पोहोचवला म्हणजे मयुरा एंटरप्राइजेस, ती संस्था यापूर्वीसुद्धा बोगस त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुमच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी पहिले केलेलं आहे ते त्यांनी कॅन्सल करून घेतलं। त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी किती व्यापाऱ्यांना फसवले काय आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्याबरोबर जो व्यवहार झाला ते सुद्धा त्याच पत्त्यावर केलेले आहे। त्यांनी एकाच पत्त्यावर ओपन प्लॉट आहे, तिथे इमारत नाही, काय नाही, तिथे काय बोर्ड नाही, काय पण नाही आहे, असं म्हणजे खोटी संस्था उभी करून हे लोक हे एज्युकेशनचे ज्या संस्था आहेत या सरकारला तर बुडवतातच, सरकारला बुडवतात, ते बुडवतील, ते घेतील, परंतु आमच्यासारख्या एका लहान व्यापाराला फसवल्यानंतर, आम्हाला बुडवल्यानंतर आमचं कामकाज पुढे कसं चालणार? ह्याला कोण जबाबदार? आम्ही GST डिपार्टमेंटला आमची अशी विनंती आहे त्यांनी ह्यांच्यावर कारवाई करावी, सक्त कारवाई करावी। पण मग हे खोटे जे संस्था किंवा खोटे GST काढलेलं आहे त्याच्यावर GSTने गुन्हा दाखल केला नाही का त्या संस्थेवरती? काय नाही, फक्त कॅन्सल केलं आणि एक प्रकारे त्यांना संरक्षण दिलं। सुरुवातीला सस्पेंड केलं आणि नंतर कॅन्सल केलं आणि पुढे आम्ही बऱ्याच वेळेला त्यांना पत्र लिहिले, त्याचीसुद्धा आमच्याकडे सगळे म्हणजे पुरावे आहेत। पत्र लिहिले विजापूर, बागलकोट आणि बेळगाव या तिन्ही ठिकाणी GST कमिशनर आणि बागलकोट विजापूरच्या ऑफिसर्सना आणि GST काउन्सिलला, इंटेलिजन्स डिपार्टमेंटला, सगळीकडे आम्ही असं करूनसुद्धा इवन म्हणजे आता आम्ही म्हणजे निर्मला सीतारामन जी फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा ह्याच्या कॉप्या पाठवल्या आहेत।
त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांना सुद्धा पत्र आम्ही दिलेले आहे, त्याच्या सुद्धा कॉप्या माझ्याकडे आहेत. काय रिप्लाय आला त्यांच्याकडून? काही नाही, काय पण रिप्लाय नाही, काय नाही, काही पण नाही आहे. आम्ही 3 वर्षापासून साधारण 2022 पासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करतो आहोत, परंतु काहीसुद्धा परिणाम झालेला नाही. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लहान व्यापार म्हणण्यापेक्षा माझ्यावर खूप म्हणजे खूप अशा अडचणीचे प्रसंग आलेले आहेत. किती वय आहे तुमचं? मी 77 वर्षाचा आहे. तरी लढताय तुम्ही आता या पैसे? लढताय म्हणजे नाविलाज आहे ना, मरता क्या नाही करता म्हणतात ना, त्याप्रमाणे आम्ही लढतो आहोत. समोर माणूस फार म्हणजे राजकीयदृष्ट्या वजनदार माणूस आहे, त्यांना सहकार्य करणारा. काय करणार आहे आम्ही? या संदर्भात काही गुन्हा वगैरे दाखल केलाय का तुम्ही? आम्ही कोर्टामध्ये सुरुवातीला जोडवे पोलीस स्टेशनला आम्ही एक अर्ज केला, असाच आमची फसवणूक झाली. त्यांनी पण काय आम्हाला सहकार्य केलं नाही. नंतर मग क्रिमिनल केस दाखल केली आणि तिथे पण वर्ष दीड वर्ष गेल्यानंतर कोर्टाने स्वतः गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. परवा त्यांच्यावर अरेस्ट वॉरंटसुद्धा निघालं होतं. त्या 10-11 संचालक आहेत, त्यापैकी 5 जणांनी अरेस्ट वॉरंट निघाल्यानंतर इथे येऊन बॉन्ड देऊन जामीन घेऊन गेलेले आहेत. अजून 5 जण येतील. कारवाई काय होईल ती होईल, परंतु GST डिपार्टमेंटने ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमचं अगदी सक्त म्हणणं आहे. म्हणजे संस्थेच्या अध्यक्ष वगैरे कोण आहेत, काय त्यांचे नावं काय आहेत? संस्थेची अध्यक्ष आहे ती माधुरी बसवनगौडा मुधोळ म्हणून आहे. ती बाई म्हणजे अत्यंत आता काय म्हणावं, खूपच म्हणजे मुजोर आणि उर्मट व्यक्तिमत्व आहे. तुम्ही भेटलात स्वतः त्यांना? भेटलो असताना माझ्या मुलाला मी तिथे पाठवलं होतं वसुली करता. त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडे इलेक्शन चालू आहेत, त्याच्यामुळे आम्ही खूप गडबडीमध्ये आहोत, परत पुढे बघू म्हणून असं त्यांनी पुढे ढकललं. आणि नंतर इलेक्शनवर सगळं झाल्यानंतर भेटायला गेल्यानंतर आज उद्या करत परत टाळटाळ केली. आणि मग कसं तरी करून एकदा भेट घेतल्यानंतर त्याने अत्यंत उर्मटपणे आम्ही तुमचा 1 रुपया पण देणार नाही, आम्ही खूप जबरदस्त वजनदार माणसं आहोत, आमच्याकडून आत्ता पण कुणीही 1 रुपया वसूल करू शकलेलं नाही असं स्पष्ट सांगून माझ्या मुलाला अपमानास्पद रित्या तिथून हाकलून दिलं. इतके वाईट वागले त्यांनी. म्हणून आम्हाला काय म्हणायचं आहे की याच्यापूर्वीसुद्धा मयुरा एंटरप्राइज याच नावाने त्यांनी संस्था उभी करून ती कॅन्सल केली. त्याच्यामध्ये त्यांनी किती लोकांना फसवलं आहे, याच्यामध्ये किती लोकांना फसवलं आहे, ह्याची पूर्ण शहानिशा डिपार्टमेंटनी GST डिपार्टमेंटनी केली पाहिजे. अशा लोकांना संरक्षण देत आहेत हे लोक, असं आमचं म्हणणं आहे. आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील हे 76 वर्षीय काका आहेत, 77 वर्षीय हे चव्हाण काका आहेत आणि कर्नाटकात त्यांनी विश्वासाने एका शिक्षण संस्थेला मोठ्या माल दिला. मात्र त्या संस्थेने ज्या आहेत ते फसवणूक केली. जवळपास 16 लाख रुपयांची बिलं थटवलेली आहेत आणि खोट्या GST नंबरवरती संस्था रजिस्टर दाखवून या ठिकाणी ही फसवणूक झालेली आहे. खरं तर GST विभाग जे आहे, एक दिवस जर का त्यांनी व्यापाऱ्यांनी त्यांचं ऑडिट किंवा त्यांचा जे काही रिपोर्ट आहे तो दिला नाही आणि टॅक्स भरला नाही तर त्यांच्यावर मोठ्या पद्धतीचे आर्थिक दंड लावण्यात येतात. मात्र अशा पद्धतीनं खोट्या GST नंबरवरती बिलं वसूल केली जातात, ते सिद्ध होतात. मात्र त्यांचा केवळ नंबर जो आहे GSTचा तो रद्द होतो, परंतु त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची तसदी हे GST विभाग घेत नाही. अगदी केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र 16 लाख रुपयांच्या बिलासाठी या वयातसुद्धा या आजोबांना झगडावं लागतं आहे, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे GST प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेणार का, हा खरा सवाल आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.